शेंद्री स्टेशन चौक येथे शेतकरी संघटनेचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी तसेच प्रहारच्या जिल्हाध्यक्षा संजीवनीताई यांचं शेंद्री येथे शेंद्री ग्रामस्थ पोंजे ग्रामस्थ तसंच तांदवाडी ग्रामस्थ वांगरवाडी ग्रामस्थ यांच्याकडून वार्षिक उपयोगी रस्ता रोको करण्यात आलेला होता। अतिशय प्रचंड सहभागात रस्ता रोको करण्यात आला। मी मॅडमना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द याविषयी बोला। नमस्कार, मी संजीवनीताई बारुळे, प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा। आज बार्शी तालुक्यामध्ये शेंद्री फाट्यावर सर्व शेतकरी संघटनेनी रस्ता रोको चक्काजाम आंदोलन केलं। त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं। खरं तर आम्हाला सुद्धा आंदोलन करायची वेळ वाईट येते, कारण शेतकरी बांधव एवढा त्रस्त आहे, त्याच्या प्रत्येक वेळी मागण्यासाठी त्यांना रस्त्यावर उतरावं लागतं। आज शेतकरी बांधवांचा FRP मिळत नाही, दिव्यांग बांधवाला विधवा निर्धाराला पेन्शन भेटत नाही, ज्या काही पीक विमा कंपन्या आहेत त्यांना पीक विमे दिले जात नाहीत, कारखान्याकडनं शेतकऱ्याचं बिलं दिली जात नाहीत, थकीत बिलं आहेत। त्यासाठी आज माझ्या शेतकरी बांधवांना आज आंदोलन करावं लागलं। खरं तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे। माझी या सरकारला विनंती आहे, जसं 3 चाकी सरकार तुम्ही चालवता डगमगल्यासारखं, तसंच आमच्या शेतकरी बांधवांच्या सुद्धा व्यथा आहेत। रात्रंदिवस शेतकरी बांधवाला कष्ट करावं लागतं, परंतु त्याच्या मनासारखा पिकाला भाव येत नाही, वारंवार आंदोलनं करावी लागतात। ही वाईट गोष्ट आहे। ज्या शेतकऱ्याला आपण जगाचा पोशिंदा म्हणतो त्याच पोशिंद्याला आज रस्त्यावर आंदोलन करावं लागतं, वाईट खंत आहे। या सरकारला विनंती आहे, तात्काळ माझ्या शेतकरी बांधवाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या तात्काळ पूर्ण कराव्या। आणि ज्यावेळी विधानसभेची निवडणूक होती त्यावेळी सरकारने आम्हाला शब्द दिला होता की जे काही सरकार म्हणजे शेतकऱ्याचा उतारा आहे तो कोरा करू, पण तो शब्द आतापर्यंत पाळला जात नाही। वारंवार आम्हाला आंदोलनं निदर्शनं करावी लागतात। तात्काळ आमच्या शेतकरी बांधवाचा उतारा कोरा करावा एवढी मागणी मागते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार। शेतकरी संघटनेचा कोण म्हणते देत नाही, कोण म्हणते देत नाही। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, वंदे मातरम, वंदे मातरम।